बघा आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला, क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे. तर या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये आपल्याला डिस्क्रिमिनंट काढायचं आहे. तर डिस्क्रिमिनंट काय, मी तुम्हाला बेसिक जेव्हा सांगितलं तेव्हा बेसिकमध्येच सांगितलं की आपण डिस्क्रिमिनंट कशाला म्हणतो. तर बघा, डिस्क्रिमिनंट काय आहे, त्याला आपण डेल्टा या सिम्बॉलनी डिनोट करतो आणि डिस्क्रिमिनंट आपण याला b² - 4ac याला डिस्क्रिमिनंट म्हणतो. काय करायचं आहे, हा जस्ट मी फॉर्म्युला लिहिलेला आहे. सर्वात आधी तर काय करणार आपण इथे बघा, तर जे काही दिलेलं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला काय करणार, कम्पेअर करणार. तर बघा, कम्पेअर विथ ax² + bx + c = 0. मग काय, ABCच्या व्हॅल्यू a = 1, b = 10 आणि c = -7. तर ह्या व्हॅल्यूज ABCच्या व्हॅल्यूज आहेत. तर या व्हॅल्यूजचा यूज करून आपण डिस्क्रिमिनंट कॅल्क्युलेट करू. डेल्टा = b ची व्हॅल्यू 10 दिलेली आहे, म्हणजे 10² -4 × a ची व्हॅल्यू 1 आहे आणि × c ची व्हॅल्यू -7 दिलेली आहे. तर याचं जस्ट कॅल्क्युलेशन करणार. काय होणार याचं कॅल्क्युलेशन बघा, 10² 100 -4 × 4 आणि 4×7 काय होणार इथे, 10² 100 -4 × 4 आणि 4×7 28. तर इथे 7ला मायनस साईन आहे म्हणून मी इथे -28 घेतलं. काय होणार नेक्स्ट बघा, 100 - -+28 आणि डेल्टाची व्हॅल्यू निघणार 128. दॅट मीन्स आपण लिहू शकतो की b² - 4ac = 128. दिस इज द डिस्क्रिमिनंट, व्हॅल्यू ऑफ द डिस्क्रिमिनंट. ही काय झाली, आपली व्हॅल्यू झाली डिस्क्रिमिनंटची. नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आपण, सेकंड एक्झाम्पल बघणार. बघा, नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये काय करायचं आहे, डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे. तर या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे आपल्याला काय नेचर सांगायचं आहे, की ते इक्वेशन कुठलं आहे, त्या इक्वेशनच्या रूट्सचं नेचर काय आहे. तर सेम प्रोसेस आहे. सर्वात आधी तर आपल्याला या सेम प्रोसेसनेच सॉल्व करायचं आहे आणि जे काही आन्सर आलेलं राहणार ते लेस आहे, ग्रेटर आहे की इक्वल आहे, याच्यानुसार आपण दिलेल्या इक्वेशनच्या रूट्सचं नेचर ठरवणार. बघा, तर मग काय होणार याच्यामध्ये, सर्वात आधी दिलेले इक्वेशन सोल्युशनमध्ये बघा, सोल्युशनमध्ये काय करणार, कम्पेअर विथ ax² + bx + c = 0. ABCच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून घेऊ. a = 2, b = -5 and c = 7. हे झालं ABCच्या व्हॅल्यू. आता काय करणार, जो काही आपला डिस्क्रिमिनंट आहे डेल्टा, त्याची व्हॅल्यू काढू आपण. तर इथे डेल्टा = b² - 4ac याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार. तर काय होणार याची व्हॅल्यू बघा, b ची व्हॅल्यू दिलेली आहे -5, त्याचा स्क्वेअर -4 × a ची व्हॅल्यू 2 दिलेली आहे आणि c ची व्हॅल्यू 7 दिलेली आहे. काय होणार आता इथे -5चा स्क्वेअर प्लसच येणार, बिकॉज ऑफ याचा जो पॉवर आहे तो काय आहे, इवन नंबर आहे. मग 25 - 5चा स्क्वेअर 25, 4 2 8 आणि 8 7 56. आता इथे बघा, इथे काय होणार, तर इथे काय होणार, डेल्टा = 25 - 56 केलं तर किती होणार, -31 रिमेनिंग राहणार. -31च का, कारण आपण मोठ्या संख्येमधून लहान संख्येला, जो काही मोठा नंबर आहे त्या मोठ्या नंबरमधून छोट्या नंबरला सबस्ट्रॅक्ट केलेला आहे, म्हणून इथे मायनस. तर मायनस व्हॅल्यू जी काही आलेली आहे आपली, ती व्हॅल्यू 0पेक्षा छोटी आहे. दॅट मीन्स वी कॅन से b² - 4ac > 0. म्हणजेच काय, आलेलं जो काही डिस्क्रिमिनंट आहे तो डिस्क्रिमिनंट आपला लेस आहे 0पेक्षा. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो मग, की काय म्हणू शकतो, मी तुम्हाला रूल्स सांगितलेले आहे. तर त्या रूल्समध्ये सांगितलं होतं की जेव्हा
इक्वेशन लेस दॅन 0 येतं तेव्हा काय होतं, तर इक्वेशन आर नॉट रियल. म्हणून लिहिणार रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन आर नॉट रियल. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करून बघा. सेम सॉल्व करायचं आहे आणि याचं रूट्स काय येते ते रूट्स आन्सर सांगा मला.